नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. कृषी विभागाचे सहकार्य, आदिवासी शेतकऱ्यांचे कष्ट, फाटक्या संसाराला तुरीचा आधार, जिद्द व कठोर परिश्रम करण्याची तयारी असल्यानंतर काय बदल घडू शकतो हे आपल्या कृतीतून दाखवलं आहे. कल्याण तालुक्यातील गोविली ठाकूरपाडा येथील आदिवासी शेतकरी गणपत लुखा हिंदोळे यांनी कल्याण पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या सहकार्याने आणि पत्रकार संजय कांबळे यांच्या प्रयत्नातून 90% अनुदानावर तूर बियाणे दिले होते. पण आज हीच तूर यांच्या कुटुंबाचा आधार बनली आहे. तालुक्यातील गोविली ठाकूरपाडा येथील गणपत लुका हिंदोळे हे शेतीनिष्ठ शेतकरी आहेत. 7-12 माणसांचे कुटुंब हे शेतीवर अवलंबून आहे. जिल्हा परिषद ठाणे कृषी विभाग कल्याण पंचायत समिती यांच्या माध्यमातून 90% अनुदानातून तूर बियाणे वाटप करण्यात आली होती. दुर्दैवाने शेतकऱ्याला पंचायत समिती कल्याण येथे येता आलं नसल्यामुळे पत्रकार संजय कांबळे यांनी हे तूर बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिले. शेतकऱ्यांनी लागवड केल्यानंतर कृषी अधिकारी बाबासाहेब शिंदे, एस संत व पत्रकार श्री कांबळे यांनी या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी करून मार्गदर्शन केलं. याचा परिणाम तूर पीक अगदी जोमात आले. पीक फुलावर असताना विविध औषध फवारणी केली. सध्या रोपे तुरीच्या शेंगांनी वाकलेली आहेत. एक दिवस आड शेंगा खुडून शेजारच्या गोवेली, रायते, मामनोली, टिटवाळा इत्यादी आठवडी बाजारात विकल्या जातात. 100 ते 125 रुपये किलो इतका दर त्यांना मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला तुरीचा मोठा आधार ठरत आहे. यामुळे घर खर्च व मुलांच्या शाळेचा खर्च भागत असल्याचे शेतकरी श्री हिंदोळे यांनी सांगितलं. शिवाय कृषी विभागाचे व पत्रकार कांबळे यांचे त्यांनी आभारही मानले आहेत. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. गणपत लुका हिंदोळे, गोली ठाकूरपाडा. हां मला पंचायत समितीने बी मिळाला होता. हां त्यातला थोडासा बाजारला पण नेऊन विकतो, म्हणजे थोडासा पैसा पण भेटतो आणि मेहनत पण थोडी मी खूपच मेहनत केलेली आहे त्याच्याबद्दल. आणि बाजारला आता बुधवारचे बाजार भरतो, त्याच्यात थोडासा तूर खुडून विकायला पण नेतो. नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण गणपत लुका हिंदोळे हे जे आदिवासी शेतकरी त्या शेतावर आहे आणि तुम्ही हे तूर पाहू शकता. अत्यंत मोठ्या प्रमाणात पीक आलेलं आहे आणि विशेष म्हणजे मला सांगायला आनंद होतो आहे की आपल्या कल्याण पंचायत समितीच्या माध्यमातून यांना 100% अनुदानावर जे शेतकरी आहेत त्यांना आपण बियाणं दिलं होतं. आणि विशेष म्हणजे मी त्यांच्या बांधावर येऊन त्यांना जे तूर बियाणं आहे ते बियाणं दिलं होतं आणि त्यांनी अत्यंत मेहनत करून म्हणजे भरपूर कष्ट करून या पूर्ण त्यांच्या शेतावरती तुरीची लागवड केली होती. आणि आज तुम्ही पाहू शकता की अत्यंत सुंदर असे पीक, म्हणजे खूपच की अक्षरशः तुरीची जे झाडं आहेत किंवा रोपं आहेत ती वाकलेले आहेत, पूर्णपणे तूर भाजलेले आहे. आणि आता त्यांनी काही जे जवळचे गोविले असेल किंवा रायता असेल किंवा टिटवाळा या परिसरात जे आपले आठवडी बाजार भरतात त्या आठवडी बाजारामध्ये ते ह्या तुरीच्या शेंगा घेऊन जातात आणि त्यांना यातून 4 पैसे मिळतात. म्हणजे त्यांनी जे कष्ट केलं होतं त्या कष्टाची चीज झाली अशी काही म्हणायला हरकत नाही. आणि कृषी विभागाच्या सहकार्यानं हे सर्व झाले, त्याच्यामुळे कृषी विभागाचं देखील आपण या निमित्तानं आभार किंवा धन्यवाद व्यक्त करू शकतो की एक लाभार्थी जो आहे आदिवासी शेतकरी अत्यंत कष्ट करतो आहे, त्याने अत्यंत चांगलं हे पीक आणलेलं आहे. आणि मी आपल्या कृषी विभाग पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा महाराष्ट्र शासनाचे कृषी विभाग असेल त्यांना अशी विनंती करतो की एक होतकरू शेतकरी आहेत, प्रगतिशील शेतकरी आहेत, त्यांना इतर शासकीय योजना कशा देता येतील आपल्या सर्वांच्या माध्यमातून याचा देखील आपण विचार करावा अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.